जय महाराष्ट्र मित्रांनो, मी संदीप आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपण चॅलेंज घेतलेला आहे की 30 दिवसामध्ये 30 व्हिडिओ बनवायचा आणि आजचा जो दिवस आहे तो दिवस आहे 6वा दिवस. 6व्या दिवस भाई काय सांगावं तुम्हाला, हे कधी कधी 6 दिवस झाले ते कधीच समजलं नाही. आणि नक्कीच व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा भाई, शेअर करा आणि फॉलो करायला नका विसरू. सकाळी सकाळीच मी गेलो नाश्ता करायला, कारण सकाळी सकाळी खूप भूक लागली होती. डोसा मागवला, त्यानंतर पाऊस तर चालू होता. नाश्ता केला आणि डोसा खाऊन पार पावसात भिजत भिजत मी दुकानाकडे आलो. आणि दुकानात येता येता समजलं की भाई माल आलेला आहे आणि माल भरपूर काय असा नवीन आलेला होता. तेच पार्सल फोडणं चालू होतं आमच्याकडे. आणि पार्सल पडत पडत ओमा बघा कसा हसतोय, काय कैची वगैरे हातात घेऊन पार्सल फोडले. त्यानंतर सगळे लेबलिंग वगैरे चालू होती, माल छाटणं चालू होतं. किरण सर होती तिकडे, पलीकडे गणेश मोबाईल पाहत बसला होता. आणि त्यानंतर आम्ही सगळं माल छाटणं, पिशव्या घालणं, व्यवस्थित माल सेटअप करणं ते चालू होतं आमच्या दिवसभर. आज तर कस्टमर चालू सकाळ सकाळी नव्हतेच, दुपार पण काय नव्हतं आमच्याकडे. तर त्यामुळे सगळ्याचा स्टाफ जो आहे तो पूर्ण आलेला होता. त्यानंतर मी दुपारी जेवायला गेलो होतो, म्हणजे जेवायला तर गेलोच नव्हतो. त्यानंतर मी भेळ ऑर्डर केली, भेळ खाली. त्यानंतर भेळ मस्त खूप छान पद्धतीने भेळ खाऊन झाल्यानंतर मी परत अजून काय भेळ खाल्ल्यानंतर मी गेलो मंचुरियन खायला. मंचुरियन खाल्ले आणि रडावून पोटावून पोट भरून मंचुरियन खाल्लं. मंचुरियन खाल्ल्यानंतर हात तोंडाला पुसून मी निघालो आपल्या दुकानाकडे. आणि मस्त रस्त्याने जाता जाता पाऊस चालू होता. काय सांगावं, तिकट लागलेलं होतं. दुकानात येताच येताच कस्टमर चालू झाले. कस्टमरची गर्दी पण खूप वाढलेली होती. त्यानंतर गिऱ्हाईक केले, इकडे तिकडे थोडंसं माल लावून चालू होता. पसारा पण बराचसा पसारा पडला होता. त्यानंतर माझे मित्र काय मला भेटायला आले. ते बघा, हे गणेश आहे, तिकडे मधल्या सर आला तर तुम्ही सचिन सर ओळखत असाल, पलीकडे आहे ते कृष्ण आहे. त्यानंतर पसारा झाल्यानंतर हे बघा आमचा नमुना गायछाप लवर आहेत. आता काय सांगा, आता हाऊस हे बघा, गायछाप काढली खिशातून, गायछाप काढली. आणि तिकडे पलीकडे गणेश गायछाप मागतोय. हाऊस हे बघा, लपू लपू गायछाप. आता काय सांगावं, चोर हा गायछाप फेकली. हे बघा, धर म्हणला खा गायछाप. आता काय सांगावं. तर अशा तऱ्हेने आपल्याकडं शायरीचा वेळ झालेली आहे. तर शायरी आपलं परत महिराज भाऊ आपल्यासोबत आहे शायरीसाठी. हां, तो आज की शायरी हमारे दिलरुबा के लिए, हिंदी में उसे प्रियतमा कहते। तो यूँ तो तुम्हें लेकर कभी मेरा ख्याल नहीं बदलेगा, तुम्हें लेकर मेरा ख्याल कभी नहीं बदलेगा। यूँ तो साल बदल जाएगा लेकिन मेरा प्यार नहीं बदलेगा। बाप रे बाप रे बाप रे. भावानं कधी कोणावर प्रेम करू नका, पण असं येड्यासारखं प्रेम करू नका. कडे प्रेम करा पण येड्यासारखं. सोडून गेले तरी ते गंभीर आहे, शायरा अजून गातेच. हे प्रेम करावं पण लिमिटमध्ये करा, असं एवढं येडं होऊ नका. मित्रांनो, आज दिवसभर जे झालं ते तुम्हाला नक्कीच कळायलाच असेल. तर आजच्या पुरतं तर बस झालं. नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि भाई भावाला जरा फॉलो करा. भाई तुमच्या भावाला जरा महाराष्ट्रभर फेमस व्हायचं आहे. तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या प्रेमामुळे मी नक्कीच मोठं होईल. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.